माझे नाव स्वाती दीपक भर, पंचायत अध्यक्ष, सेंद्रप्पा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा, राज्य महाराष्ट्र। महिला शक्ती आपलं महिला शक्तीचं ऑफिस उजगाव इथं ओपन करण्यात आलं आहे। हेडेकर मॅडमच्या इथं। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे। संस्थेचे संस्थापक आहेत राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर जिंदाबाद, राष्ट्रीय अध्यक्ष अनिता शिवमॅम जिंदाबाद, बजरंगदास गुरुजी जिंदाबाद, नरेंद्र मोदीजी जिंदाबाद। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे। या संस्थेचे संस्थापक आहेत गुलाबजी जायसवाल सर आणि अनिता मॅम। यांनी आपल्या भारतामध्ये 2020 मध्ये स्थापन करण्यात आली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 डिसेंबर 2023 मध्ये पहिलं हेड ऑफिस बकीमेंटी येतं भांडारकर सरांच्या इथं ओपन केलं आहे। तसेच महिला शक्ती ही आमची 3 घटकावर काम करीत आहे। पहिलं म्हणजे विधवा माता, किन्नर माता आणि तलाकशुदा माता, या 3 घटकावर काम करीत आहे। विधवा मातांना 6 योजना लागू करण्यात आल्या आहेत। पहिली योजना आहे आजीवन पेन्शन, ही 4 टप्प्याने दिली जाईल। पहिला टप्पा आहे 500 रुपये, दुसरा टप्पा आहे 1000 रुपये, तिसरा टप्पा आहे 1500 आणि चौथा टप्पा आहे 2000, अशी टप्प्याटप्प्याने वाटप केली जाईल। तसेच दुसरा आहे पाणी बिल फ्री, तिसरा आहे नळ बिल फ्री, तसेच चौथा आहे सरकारी बस किंवा ट्रेननी प्रवास करत असतील विधवा माता त्यांना आय कार्ड बनवून दिले जाईल महिला शक्तीद्वारे आणि त्यांना बसमध्ये प्रवास फ्री होईल। तसेच ज्यांची मुलं 5 ते 22 वर्षापर्यंत शिक्षण घेत आहेत त्यांच्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये फ्री शिक्षण दिलं जाईल। आणि 6वी म्हणजे विधवा मातांना घरकुल, राहायला घर नाही आहे, मोठे घर आहे, त्यांना घरकुल बांधून देण्याची हमी आमच्या महिला शक्तीने घेतली आहे। तसेच अपंग आणि अपंग विकलांग लोकांना व्हीलचेअर पेन्शन देण्याची हमी आणि त्यांना नोकरी पण देण्याची हमी आमच्या महिला शक्तीने घेतली आहे। आपल्या भारतामध्ये 2020 मध्ये स्थापन करण्यात आली महिला शक्ती आणि ही महिला शक्ती विधवा मातावर काम करीत आहे। विधवा मातांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या काही त्यांना गरजेच्या वस्तू, ज्यांना घर नाही आहे, मोठ्या घरामध्ये राहतात, त्यांना घर बांधून देण्याची हमी सुद्धा आमच्या महिला शक्तीने घेतली आहे। आमच्या जायसवाल सरांनी आणि अनिता मॅमनी खूप कठीण परिश्रम करून आमच्या विधवा माता, तलाकशुदा माता आणि किन्नर मातांना त्यांचे जीवन चांगले केले पाहिजे याचा विचार केला आहे। कुणीच विचार केला नाही, किती नेते आले आणि गेले, त्यांनी सुद्धा आमच्या विधवा मातांचा विचार केला नाही, तर सर आणि आमच्या मॅडमनी विधवा मातांसाठी एवढा परिश्रम केला। त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे, त्यांना ज्या अडचणी आहेत त्यांच्या सुविधावर निवारण करण्यासाठी आमची महिला शक्ती हमेशा तत्पर राहील आणि विधवा मातांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आमचे महिला शक्तीचे पदाधिकारी काम करत आहेत। तसेच विधवा मातांना घरकुल नाही आहे राहायसाठी, त्यांना पाण्याची अडचण आहे, ते लाईट बिल फ्री करण्यात येईल, ज्या काही त्यांच्या सुविधा आहेत त्यांना देण्यात येतील। आमच्या सरांनी आणि मॅडमनी खूप काही परिश्रम केले आहेत आणि आज तुमच्यापर्यंत ह्या 6 योजना लागू करण्यात आलेल्या आहेत। तसेच सरांचे आणि मॅडमचे धन्यवाद करते मी। तसेच पुरुषोत्तमजी भांडारकर सरांचे सुद्धा धन्यवाद करते मी आणि मसरा मॅडमचे सुद्धा धन्यवाद करते आणि आमच्या विधवा मातांचे सुद्धा धन्यवाद करते की यांनी आपल्या कार्यक्रमाला येऊन आमची कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच सगळ्यांची मी धन्यवाद करते। हर हर